संताजी भाग 10. रायगडाच्या रक्षणाची जबाबदारी किल्लेदार चांगोजी काटकरांच्या शिरावर होती. राजे कैद झाल्यामुळे शत्रूचा जोर वाढणार होता. फितुरीचाही गडाला मोठा धोका होता. काटकर त्यामुळे अत्यंत खबरदारीने वागू लागले. देवड्या, मेट, चौक्या यावरचे पहारे डोळ्यात तेल घालून तपासू लागले. मोक्याच्या जागी त्यांनी बंदोबस्त वाढवला. बारूद, दाणादुणा, इतर वरकड सामान याचा अंदाज घेतला. मिळेल तिथून सामुग्री मागवली. राणीसाहेबांची मनस्थिती ठीक नव्हती. सर कारकून चिंतेने धास्तावलेले आणि सरदार गोंधळलेले. सल्ला विचारायचा तरी कुणाला, म्हणून सारे निर्णय काटकर स्वतःच घेत होते. सकाळपासून धावपळ करून दुपारी ते आपल्या वाड्यात आले. हाश हुश करत थकल्या शरीराने बैठकीवर टेकले. आपला सबनीस बाळोबा मार्तंड याला त्यांनी विचारलं, बाळोबा, संताजी घोरपड्यांचा मुक्काम कुठं आहे? खंडो बल्लाळांच्या वाड्यात थांबलेत ते. असं व्हय, आम्ही त्यांची गाठ घेऊन येतो. इतकं बोलून काटकर उठले आणि दान पावलं टाकत बल्लाळांच्या वाड्याकडे निघाले. वाड्याच्या दारातून आत शिरताना आपल्या ढाल्या आवाजात हुड्यावर उभं राहून हळी घालावी तसं त्यांनी विचारलं, बल्लाळपंत, यावं का आम्ही आत? कोण? चांगोजी बाबा, या की. बल्लाळ बोडक्या डोक्यावरून हात फिरवत लगबगीने पडवीच्या पायऱ्या उतरून खाली आले. वाड्याच्या ओसरीवर तिघे घोरपडे बंधू बसलेले काटकरांना दिसले. राम काटकर, या बसा. संताजींनी काटकरांना आपल्या शेजारी बसवून घेतलं. डोक्यावरची पगडी काढून मांडीवर ठेवत चांगोजींनी आपल्या घामेसलेल्या डोक्यावरून एकदा हात फिरवला. बल्लाळांच्या सेवकाने माठातलं गार पाणी आणून दिलं. पाण्याचा अख्खा गडवा त्यांनी घटाघट पिऊन रिकामा केला. मग ओल्या झालेल्या आपल्या झुपकेदार मिशा पालथ्या हाताने पुसत ते म्हणाले, गडाला एक फेरी मारायची तरी जीव पाणी करतो. सगळा बंदोबस्त नजरेखालनं घालून आलो. बरं केलं, गड तुमच्या निगराणीखाली आहे तेव्हा चिंता नाही, संताजी म्हणाले. ते ऐकून काटकर सुखावले. म्हाळोजी बाबा गेले हे लई वंगाळ झालं बघा, पण दुःख इसरून पुढचा विचार करायला हवा. बाबा म्हणजे साक्षात देवाघरचा शिपाई. त्यावर बल्लाळांनी एकदा संताजींकडे आणि एकदा चांगोजींकडे पाहत म्हटलं, काल राणीसाहेब सदरेवर बोलल्या त्याचं रावांना भारी वाईट वाटतंय. वाटणारच की हो, धन्यासाठी जीव एवढा इरेला घातला, जलमदाता घालविला, तरी बोल काय चुकला नाही. पण मी म्हणतो, आपण राणीसाहेबांचा बी जरा विचार करायला नको का? कसला वखत गुदरलाय पोरीवर. अख्ख्या स्वराज्याचं लेक माणूस ती. लेकीचं बोलणं कुणी मनाला लावून घेतं काय संताजीराव? संताजी काही बोलणार तोच बहिर्जीने आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. अहो, पण त्यांनी निदान आमचं ऐकून तरी घ्यायचं. त्या आधीच आरोप करत सुटल्या, आम्ही भ्याड म्हणे. भ्याड असतो तर पन्हाळा सोडून संगमेश्वरला कशाला मरायला धावत गेलो असतो? बाप घालवून असं पोरके होऊन का बसलो असतो? खरं सांगायचं तर ह्यात दोषी त्यांचा भाऊ गणोजी. त्याने अन रायगडातल्या कटवाल्यांनी फितुरी केली आणि त्या बोल लावतायत आम्हाला. खासा न्याय म्हणायचा हा. बहिर्जे, संताजींनी भावाला दटावलं. हाती पुरावा नसताना उगीच काहीच्या बाही बोलू नकोस. बोलू द्या की त्यांना, चांगोजी न राहवून म्हणाले. तापलेलं दूध उतू जावं तशा त्यांच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. अहो, तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प तरी किती बसायचं? साहेबी त्यांची हाय म्हणून कारभाऱ्यांच्या काळ्या करण्या किती झाकून ठेवायच्या? डोंगरा एवढे त्यांचे गुन्हे बेलाशक खपत्यात आणि राज्याची पोटतिडीक धरून आम्ही जरा काय बोललो की बंडखोर म्हणून लगेच आमच्या नावाचा भभराव होतो. जुलूमच की हा. चांगोजी वेगळं काहीच बोलत नव्हते. अनेकांच्या मनात तीच भावना होती. सत्तेचं सुकाणू सांभाळणाऱ्या मुख्य जाती 3, ब्राह्मण, प्रभू आणि मराठा. त्यांच्यातले हेवे दावे धुसफूस शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होती. फक्त ती दबून राहिली होती इतकंच. आलमगीर दख्खनीत आल्यापासून राजकारणाचा रंगच बदलून गेला होता. माणसं सहजपणे पगड्या फिरवून पाय पालटू लागली होती. शंभूराजांची कैद हा त्याचा परिणाम. मराठ्यातली बेकी हीच पातशहाची ताकद ठरत होती. जराशी फट दिसताच
अल्लाद त्याने आपला हात सारला आणि मराठ्यांचा राजाच पळवला. चांगोजी पुढे म्हणाले, सुरुवातीला हाय लागली, जमेल तेवढी ती सोसली बी, पण आता भाजायला लागले, अशानं जळून कोळसा होईल की आमचा. चांगोजीराव, घरफूट बरी गोष्ट नव्हे, तिचा नतीजा काय होतो ते तुम्ही पाहिलंत ना. अस्थानी प्रकट होणारा संताजींचा समजूतदारपणा पाहून खंडो बल्लाळ चिडले आणि म्हणाले, तुमच्या मते घरफूट टाळण्यासाठी हा भयंकर कट करणाऱ्यांना माफ करायचं म्हणा की. त्यापेक्षा सरळ कबूल करा, त्यांना हात लावायची हिंमत आमच्यापैकी कुणातच नाही म्हणून. तुम्हा लोकांच्या या असल्या बोटचेप्या धोरणामुळे सगळं करून सवरून ते नामानिराळे राहतील आणि पुन्हा हव्या तशा सत्तेच्या सोंगट्या हलवत बसतील. त्यांना शिक्षा होणार की नाही तेवढं सांगा. बल्लाळांच्या प्रश्नाचं उत्तर संताजींना देता आलं नाही. खंडो बल्लाळ वयाने तसे लहान, अवघे 20च्या आतले, पण त्यांची राजकीय समज पक्की, वागायलाही विचारीनी पोक्त. अण्णाजी दत्तोंनी मागे जे कटकारस्थान केलं त्यात सहभागी झाले म्हणून शंभूराजांनी खंडोजीचे वडील बाळाजी आवजी चिटणीस आणि भाऊ आवजी बल्लाळ यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं होतं. खंडोजी आणि निळोजी बल्लाळ हे दोघे भाऊ त्यावेळी लहान होते. खरं तर खंडोजीच्या मनात शंभूराजांविषयी किती द्वेषनी चीड असायला हवी होती, पण शंभूराजांवर त्यांची अविचल निष्ठा होती हे खरं. बाप मरून पोरके झालेल्या या मुलांना येसूबाईंनी माया लावली, त्यांचा प्रतिपाळ केला. एकदा शंभूराजे गोव्याच्या स्वारीवर असताना हरकाम्या असलेला खंडोजी त्यांच्या पालखीसोबत पायी धावू लागला. पालखीतून उतरून राजे घोड्यावर स्वार झाले, तरीही खंडोजी आपला धावतोच आहे. अखेर धाप लागून तो कोसळला, त्याला रक्ताच्या वांत्या झाल्या. त्याची ती स्वामी भक्ती पाहून राजांनी खास जिलेबीचा घोडा त्याला बक्षीस दिला. आणखी एक असाच प्रसंग, पोर्तुगीजांशी युद्धप्रसंग झाला तेव्हा आवेशाच्या भरात राजांनी आपला घोडा समुद्रात घातला. समुद्राला ओहोटी असल्याने घोड्यासह ते पाण्यात खेचले जाऊ लागले. खंडोजीने ते पाहिलं. मागचा पुढचा विचार न करता जीवावर उदार होऊन स्वतःला त्याने पाण्यात झोकून दिलं आणि घोड्यासह राजांना बाहेर काढलं. त्याची स्वामीनिष्ठा पाहून राजे गहिवरले. त्याला पोटाशी धरून म्हणाले, आम्ही तुझे वडील मारले असता आज तू चाकरीची शर्थ केलीस. कैलासवासी थोरल्या महाराजांची तुझ्या वडिलांवर प्रीती, त्याहून अधिक विश्वास प्रीती देऊन आम्ही तुझे चालवू. तू कुलीन खरा. तेव्हापासून चिटणीशी, कारखानीशी आणि जमेनीशी असे 3 धंदे बहाल करून घोडा पालखीचा मान त्यांनी खंडोजींना दिला. येसूबाईंनी राजाज्ञेचा शिक्का उमटविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शंभूराजे आणि येसूबाई या दोघांवर बल्लाळांची अपार भक्ती होती, त्यामुळेच राजांना दगा देणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात चीड होती. पण यावेळी नुसती अशी चिडचिड करून आणि आपापसातले वाद हेवेदावे वाढवून काही उपयोग नाही हे संताजी जाणून होते. त्यांनी तो विषय बदलला आणि काटकरांना विचारलं, गडावरच्या शिबंदीतून आमच्यासाठी 2-1 हजार स्वारांची बेगमी होईल काय चांगोजी बाबा? होईल की, पण कशासाठी? शेख निजामाचा काही माग लागतो का ते बघितलं पाहिजे. तो नाही घावायचा आता, आणि तुम्ही वडिलांच्या सुतकात हाय. रणात मरून स्वर्ग गाठणाऱ्याचं कसलं आलंय सुतकनी बितक. आम्ही लगेच निघणार आहोत. संताजींचा निर्धार पाहून काटकर चकित झाले. स्वार देऊ, दिलेच पाहिजेत. खऱ्या अस्कऱ्याचे शिपाई गडी तुम्ही, तुम्हाला नाही कसं म्हणणार. काटकर निघून गेल्यावर खंडो बल्लाळ चिंतित स्वरात संताजींना म्हणाले, तुम्ही गेलात की इथे नक्की घोटाळा होणार. होऊन काय होईल? काहीही, ते सांगता येत नाही. बल्लाळांना नेमकं काय म्हणायचं ते संताजींच्या लक्षात आलं नाही. खंडोजी, 4 दिवसात आम्ही परतू. 4 दिवस? अहो, कारभारात घालमेली व्हायला निमिष पुरेसं ठरतं. तरीही संताजी फौजेसह गडातून बाहेर पडले. त्यांच्या मनात अखंड विचारचक्र सुरू होतं. राज्याच्या इमल्याचा मुख्य खांबच कलथून पडल्यावर स्वराज्याचं पुढे काय नि कसं होणार? हळूहळू चिरे सुटतील, भिंती ठिसूळ होतील. अनंत श्रमसायासाने बांधलेला छत्रपतींचा हा कोटवाडा जमीनदोस्त होईल.
आणि मग इतिहासाच्या पानावर एका ओळीत त्याची नोंद होईल. वडिली जे मिळविले ते पुत्रपौत्रादी वंशजांनी दरोबास्त घालविले. खरंच असं होईल? या प्रश्नासरशी संताजींचं मन आक्रंदून उठलं. मी हे होऊ देणार नाही, मुळीच होऊ देणार नाही. गुलामीचं जीणं जगणाऱ्या मराठ्यांना शिवाजीराजाने स्वातंत्र्याचा जो महामंत्र दिला त्याचा घोष करत मी जगलोय, वाढलोय. आयुष्यात वाटेल ती किंमत मोजेन, पण हर हर महादेव हा मंत्र कंठरवाने गरजत राहीन. उरावर असंख्य वार झेलूनसुद्धा पुढे पुढेच जाईन. काळापुढे कदापि वाकणार नाही. शरणागतीचं तर नावच नको. शेवटच्या क्षणापर्यंत या संताजीची समशेर झुंजेल. संगमेश्वरच्या रणात गनिमाचा गराडा स्वतःभोवती घेऊन ज्या उद्देशाने शंभूराजांनी मला त्या दंगलीतून बाहेर काढलं, तो उद्देश साध्य झाल्याशिवाय आता शांती नाही, विश्रांती नाही. नुसत्या या विचारांनी संताजींच्या हातांच्या मुठी वळल्या. अंग ताठरलं. झोपेने तारवटलेले डोळे आणखी लाल झाले. पारघाट ओलांडून कोयने काठी त्यांनी मुक्काम टाकला. कोकणोबा आणि हरबा हे संताजींच्या लष्करातले हेर खात्याचे प्रमुख. निजामाचा माग काढण्यासाठी ते आधीच रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशी ते परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. निजाम कालच आपल्या मुलखातनं पार झाला, हरबाने सांगितलं. कोणत्या वाटेने गेला तो? शृंगारपूर प्रचितगडच्या वाटेनं तो शिराळ्याला आला. तिथल्या गढीत एक रात राहिला. दुसऱ्या दिवशी झुंझरक्याला जल्दीनं गेला बघा. प्रचितगडावर आपली शिबंदी होती. राजांना सोडवायचा तिनं काहीच प्रयत्न केला नाही. त्यासनी कळलंच नाही. वाटेतल्या अनेक गावात बातमी उडत उडत कळली तेव्हा गावकरी लाठ्या काठ्या घेऊन धावले. निजामाचा रस्ता रोखायची भरकस कोशिश केली त्यांनी. रातीला शिराळ्याच्या गढीवर बी हल्ला केला, पण त्यांचा इलाज चालला नाही. कसलं दुर्दैव म्हणायचं हे. मुलखात ठिकठिकाणी आपलं एवढं सैन्य असून राजांना त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता तो हैवान औरंगजेब त्यांचे काय हाल करील कोण जाणे. संताजी हळहळले. त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही म्हणून स्वतःवर, परिस्थितीवर चिडले. बहिर्जी म्हणाला, आता इथे थांबून काय करायचं? जाऊ रायगडाकडे. जाऊ, पण मोगलांना आपला इंगा दाखवून. या मुठभर फौजेनिशी आपण त्यांचं काय वाकडं करणार दादासाहेब? फौजेचं सोड, आमची हिंमत अफाट आहे. माजलेल्या मोगलांना मराठ्यांची शहामत दाखवलीच पाहिजे. दाखवू, पण त्याची एवढी घाई कशाला? थोडा दम खाऊ. दम खायला फुरसत नाही रे बहिर्जी. संताजी तळमळीने बोलू लागले. रयत गनिमाच्या टाचेखाली चिरडून निघतीये. वतनदार मोकासदारांनी मोगलांचा कौल घ्यायला रांगा लावल्यात. वाईच्या पिसाळांनी वतनासाठी वाकडी वाट धरली. मसूरच्या जगदाळ्यांनी गनिमाची गळाभेट घेतली. ज्यांनी साथ सोडली त्यांची पर्वा नाही, पण रयतेचा भरवसा टिकला पाहिजे. त्यांची लेकरं बाळं राखली पाहिजेत ना. तांबरांच्या तुलनेत असेल आपलं बळ कमी, पण वाघ काही लांडग्यांच्या कळपाला एकदम अंगावर घेत नसतो. त्यांनी कोकणोबाला संगमेश्वरचा हाल हवाल विचारताच तो म्हणाला, शेख निजामानं तिथं ठाणं कायम केलंय. 2000 जमाव ठेवलाय तिथं. शिर्क्यांची पुरी साथ हाय त्याला. चला, शिर्क्यांची शहामत पुन्हा एकदा जोखून गनिमा आड लपलेल्या या गद्दाराला चांगला धडा शिकवू. आपण मैदानातून पळून गेल्याचा गवगवा फार झाला. आता राजांना जिथे धरलं, जिथे आमचे आबाधारातीर्थी पडले, तिथेच गनिमाच्या गर्दनी छाटू. संताजींनी इतकं म्हणताच हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा घोष गगनाला भिडला. 2 दिवसांची दौड मारून फौज आदल्या रात्री संगमेश्वराच्या रानात पोहोचली आणि सभोवतीच्या अमाप जंगलात दडून राहिली. पहाटे मोगलांची छावणी गाढ झोपेत असताना संताजींनी हल्ला चढवला. काळोखातून भूतांसारखं उगवलेलं मराठ्यांचं सैन्य बघून मोगलांचे पहारेकरी गडबडले. जागो, गनिमाय आहे, असा त्यांचा ओरडा सुरू झाला. छावणीला जाग येण्यापूर्वीच मराठ्यांनी धाड टाकली. बहिर्जीने कापाकापी सुरू केली. कैक झोपेत मारले गेले. जे जागे झाले त्यांना हत्यारं घोडी घ्यायचीही फुरसद न मिळताच ते कापले गेले. अंगावरच्या कपड्यांची शुद्ध न राखता कैक जण नागव्याने पळत सुटले. मराठ्यांनी हलक्या हातांनी त्यांचं शिरकाण केलं.
मोगलांचा ठाणेदार जमाव एकवटून लढायला येताच बहिर्जीने सैन्यासह पळ काढला. ठाणेदार त्यांचा पाठलाग करू लागला. त्याचं सैन्य झाडीत आलं. तिथे गोकुळ आणि अजना हे कालाप्यादा पायदळाचे प्रमुख आपल्या बंदूकधारी पायदळासह लपून बसले होते. त्यांच्या बंदुका आग ओकू लागल्या. मोगलांनी सोबत जळत्या मशाली घेतलेल्या. त्या उजेड्यात त्यांना टिपणं आणखी सोपं झालं. तेवढ्यात विठोजी चव्हाणाने शत्रूच्या पिछाडीवर हल्ला चढवला आणि राखीव सैन्यासह थांबलेल्या संताजींनी छावणीवर चाल करून ती गारद केली. कापड चोपड सामान, ठाणबंद केलेले 50 घोडे, इतर जनावरं असा ऐवज त्यांच्या हाती लागला. छावणीतल्या तंबू राहुट्या त्यांनी पेटवल्या. संगमेश्वराचं मोगली ठाणं बघता बघता उजाड झालं. दिवसाचा गोंडा फुटायला अजून अवकाश होता तोवरच आले तसे मराठे जंगलात पसार झाले. उजाडल्यावर छावणीत फिरून ठाणेदाराने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. त्याचे शेकडो सैनिक मरून पडले होते. जखमी झालेल्यांची संख्याही बरीच होती. त्यांचं कण्हणं विव्हळणं त्याला ऐकवेना. ध्यानीमनी नसता झालेल्या या जबरदस्त हल्ल्याने तो हादरून गेला होता. ये मरगट्टे आदमी नव्हेत, भूतखाना आहे. स्वतःशीच बोलल्यासारखा तो उद्गारला. कसेनी कुठून आले ते? त्यांचा सालार कोण होता? त्याचं नाव संताजी घोरपडे. शिर्क्यांच्या पथकातल्या एका शिपायाने सांगितलं. शंभूराजांना धरताना झालेल्या लढाईत हित त्याचा बाप मारला गेला होता. म्हणजे हा हमला त्याचा बदला घेण्यासाठी त्याने केला म्हण की. शुक्र है खुदा का की हम बच गए, ठाणेदार म्हणाला. हे म्हणण्याची पाळी यापुढे तमाम मोगली लष्करावर येणार होती. भाग 10 समाप्त.